हॅलो गाईज, वेलकम आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर गोप्रोमध्ये ना माझा फ्लिकरिंगचा खूप इश्यू येत होता. तर आता मी बघतोय, तेच चेक करतोय की फ्लिकरिंग येते की नाही. तर जस्ट चेक करतो मी. आता मला वाटत नाही फ्लिकरिंग कुठे येत आहे म्हणून. चला चाललोय प्राजक्ता बाईला घ्यायला. जाऊया हळूहळू थाना स्टेशनला ईस्टला. अबे यार, लफडा असं झाला की मी पेट्रोलचं कॉपच नाही लावला बे. आदित्य चल ना, भेट लावला. हे घ्या, गाडीच्या मागेच. कॉलेजमध्ये आम्ही यार किती वेळा इकडे फिरलोय, किती वेळा. ते दिवस पण काही दिवस होते यार. किती कॉलेज लाईफ होती यार. एवढा फिरलोय आम्ही इकडे, काय सांगू बाईकवरती. किंवा हे ठाणे स्टेशन आहे बघा. रात्री किती गर्दी आहे, एवढी गर्दी. आलो आहे ठाणे स्टेशनला. आता प्राजक्ताची वाट बघतोय. बाई, प्राजक्ताकडनं आज फालुदा घेऊ आपण. आज प्राजक्ताला असं सोडायचंच नाही मोकळा. आज फालुदा खाऊनच जाऊ. ठाण्याचा ऑलमोस्ट फेमस फालुदा कैलाश. आनंद सिनेमा. जे लोक ठाण्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेल इकडे काय किती मस्त सिनेमा आहे. 1 महिनाभर वाचतो. अरे वा, 1 महिनाभर काय भेटले होते ठाणे स्टेशनला. खूप सुंदर असं वाजवत होते. इथे आनंद सिनेमा जवळ आहे मी. यांचं नाव, तुमचं नाव काय? विश्वनाथ शेंडे. बघा, खूप कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवम. तेव्हा माझ्या भारताची व्यवस्था फार खराब होत चालली. यावं मॅडम आली आता. चला जाऊया. बघा, मॅडम खाऊन आले म्हणून मला नाही देते. काय बोलायचं आता. मला हवे फालुदा. I don't have money. मला पैसा खतम. एक नंबर फालुदा कैलास. खूप जुना ठाण्यामध्ये कैलास. वाव, खूप छान. खाऊन बघ तू पहिला एक टेस्ट. मला तो काहीच नको, एकदम खाल्ला. तुम्हाला तृप्त जातो यार. भरपूर खाऊन आले. डेझर्ट खाल्लेला. उलटा वगैरे हा बघा. खूप छान आहे, खूप छान आहे. खूप छान होता. स्पेशल आईस्क्रीम फालुदा मागवलेला. प्राजक्ताने काय खाल्ला नाही. प्राजक्ता का नाही खाल्ला तू? लाईटच्या ऑपोजिट आहे. कारण का नाही खाल्ला तू? कारण मी
ब्राउनी खाऊन आले. घ्या. मी मागवलेला तिच्यासाठी स्पेशल आईस्क्रीम फालुदा. आईस्क्रीम मी मागवलेला स्पेशल आईस्क्रीम फालुदा खूप मस्त होता. कुल्फी, रबडी, सेविया होते त्याच्यामध्ये. हा पोटच भरून. ज्ञान साधना कॉलेज, वन ऑफ दी ठाण्याचं फेमस कॉलेज, एका टायमाचं फेमस कॉलेज ज्ञान साधना, सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज. भाई जे लोक या कॉलेजमधनं निघालेत ना त्यांनी दुनियादारी शिकलेली आहे. मी या कॉलेजमध्ये नव्हतो पण माझे सगळे मित्र याच कॉलेजमधले, ऑलमोस्ट 90%. अरे पोलीस लाईन या कॉलेजमध्ये होती तर अख्खी पोलीस लाईन इकडेच होती. नाही पण यार या कॉलेजमधनं दुनियादारी निघते डायरेक्ट पोरांची. अरे भाई एक नंबर. एका टायमाला त्या कॉलेजचं तसं हे होतं, वट होती त्या कॉलेजची आमच्या टायमाला. तुमच्या टायमाचं नाही एवढं, आमच्या टायमाला तर त्या कॉलेजची फुल वट होती यार. आणि ज्ञान साधना कॉलेजची फेमस पॉईंट म्हणजे इटर्निटी मॉल, फेमस स्पॉट. जेव्हा ठाण्यामध्ये कोरमही नव्हतं आणि विव्यानाही नव्हतं तेव्हा एकच मॉल होता, इटर्निटी मॉल, जो होता फेमस पॉईंट ज्ञान साधनाच्या कॉलेजच्या पोरांचे आणि पोरींचे. ऑरा असतो ना, तो वाईब असतो ना, तो वेगळाच असतो. खूप छान वाईब आहे, खूप छान. एकदम थंड वातावरण, जास्त गर्दी नाही. फायनली घरी आलो आम्ही. आज खूप हेक्टिक दिवस होता. कैलाशमध्ये फालुदा खाल्ला आम्ही आता येताना आणि शेवटी आलो आम्ही घरी. आता ऑलमोस्ट वाजले 11:30. आज खूपच लेट झालं आहे तुझ्यामुळे झोपायला. काय म्हणायचं तुला याच्यावर? उद्या सकाळी आपल्याला खूप त्रास होणार आहे उठायला. सकाळी परत ऑफिसला जायचं आहे सकाळी उठून यार, तर तो त्रास होणारच आहे. पण ठीक आहे. ॲक्च्युली ना माझ्या गोप्रोमध्ये ना मला फ्लिकरिंगचा खूप इश्यू येत होता आणि 13मध्ये ना त्याची सेटिंग्समध्ये खूपच विचित्र सेटिंग करून ठेवलेली होती. सेटिंग जाऊन चेंज करायला. 11 आणि 12मध्ये खूपच सोपं आहे ते सेटिंग्स चेंज करायचं फ्लिकरिंगचं. पण याच्यामध्ये मला खूप शोधावं लागलं. तेव्हा जाऊन भेटलं, मग त्याला मी चेंज केलं. आता मग मला फ्लिकर होत नाही आहे, काही जास्ती फ्लिकर होतच नाही आहे ऑलमोस्ट. पण याच्या आधी मी जे शूट केलेलं होतं त्याच्यामध्ये फ्लिकरिंगचा खूप इश्यू आला आणि ते व्हिडिओज मी शूट केले पण त्याला एडिटही केलं आहे. पण मग ते यूज नाही आहे. त्याच्यामध्ये पूर्ण अशी लाईट बंद चालू असं. तर हा व्लॉग आपण इथेच समाप्त करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.